हे बघा एसटी याला बहादूर शेख नाक्याला सोडेल. नमस्कार मंडळी, स्वागत आहे युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आजचा विषय खूपच महत्वाचा आहे, कारण काय माहिती आहे का, आज आपण चालल्या कोकण सफरीला. हो यस, आज आपण चालल्या आपल्या दर्शनाला. कुठे? कुलदेवताच्या. तर कुठचा कुलदेवता असणार आहे? आपण आता ठाण्यावरून सकाळच्या 5:15 पावणेसाची ट्रेन आहे आणि ती आपल्या डेस्टिनेशनला घेऊन येणार आहे. तिथे ट्रेनने गेल्यानंतर आपल्याला पुढे एसटीने जायचं आणि तिथे मग छोटी पोपटी बस आणि पुढे पायी प्रवास. पण काही करून आपल्याला 10 वाजेपर्यंत इथे पोहोचायचं आहे, कारण आपल्या कुलदेवीचा अभिषेक सकाळी 8 ते 10 होणार आहे आणि 10 नंतर भरपूर असे जत्रेचे कार्यक्रम होणार आहे. तर या जत्रेमध्ये काय काय असणार आहे? कुलस्वामिनी देवीचा जागर, गोंधळ, पारंपरिक वाद्य, तिकडची कला संस्कृती, परत तिकडची मोठी जत्रा, परत लाट चढवणे आणि लाट फिरवणे, असे भरपूर दिवसभराचे कार्यक्रम असणार आहे. आजच्या दिवशी मी रात्री माझं रिटर्न ट्रेनचं तिकीट आणि मी रिटर्न येणार आहे. तर मंडळी, या गावच्या सर्ग सफरीला, कोकणाच्या सर्ग सफरीला आणि विशेष म्हणजे तिकडची संस्कृती आणि कला जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मी शेवटपर्यंत बनवून राहा. नुसता हाच व्हिडिओ नाही तर आपली व्हिडिओची एक सिरीज येणार आहे. तर तुम्ही या नक्की व्हिडिओच्या सिरीजवरती प्रेम करा. या अजिबात वेळ न घालवता प्रवासाला सुरुवात करूया. आणि नवीन कोणी चॅनलवरती असेल तर नक्की चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया. अजिबात न वेळ घालता माझ्याकडे स्वर्ग सफरी चला आणि संपूर्ण वेब सिरीज एन्जॉय करा. अन्य डायरेक्ट आज येत नाहीयेत, पण आपले ते व्हिडिओ तुम्ही युट्यूब वरती बघणार की नाही? तर तुम्ही युट्यूब व्हिडिओच्या मार्फत या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि स्वर्ग सफर बघा. या आपण प्रवासाला सुरुवात करूया. मंडळी, पायी प्रवास करत 10 मिनिटांनी मी आलो कॅसरमीर सर्कलला. सकाळी 5:15चा प्रॉब्लेम काय असतो, इथे रिक्षाच नसते. बरेच ट्राय केले, ट्रेनसाठी फक्त 10-12 मिनिटं राहिले आहेत. लवकरात लवकर मला स्टेशन गाठायचं आहे. ओके, लवकरात लवकर स्टेशन गाठूया आणि आपण पुढे भेटूया. प्रवासामध्ये कंटिन्यू राहा. कॅसरमीर सर्कल एरिया बस सुद्धा येते. चला लवकरात लवकर कॅचअप करूया. म्हणजे आपल्या रिक्षा तर मिळालेली आहे. सकाळ सकाळचा तलापल्ली एरिया. म्हणजे तलापल्लीचा आपण ब्लॉक काढला होता. कुठचा? तर महाशिवरात्रीचा. जे सेंटरला मंदिर आहे त्याचा आपण ब्लॉक काढला होता. बघितलं नसतं आपल्या चॅनलमध्ये नक्की जाऊन बघा. मस्त सकाळचं गारगार वातावरण आहे. या लवकर ट्रेन कव्हर अप करूया. म्हणजे आपण पोचलं ठाणा स्टेशनला. असा काय आपल्या ठाणा स्टेशनचा आजूबाजूचा परिसर. वाजलेत 5:40. अवघ्या पुढच्या 5 मिनिट आपली ट्रेन आहे. आपली ट्रेन आहे 12051 5:43ची. चला लवकर 7 नंबर प्लॅटफॉर्मला पकडूया. फक्त अवघे 3 मिनिटं राहिलेली आहे. ठाणा स्टेशन एरिया, जनशताब्दी 12051. चला म्हणजे आपली ट्रेन आलेली आहे. वाजलेत बघा 5:58. 10 मिनिटं ट्रेन लेट झाली आहे. ट्रेन स्टेशनला लागते आणि आपले सगळे सहप्रवासी कोकणवासी या ट्रेनमध्ये बोर्ड होऊया आणि भेटूया.
जरा म्हणजे आपला छान प्रवास चालू आहे कोकण हायवेमध्ये. पनवेल 1 तासाने गाडी आली 6:45ला. त्याच्यानंतर आता चिपळूण स्टेशन दाखवलं 9:30ला. 9पर्यंत पोचायला पाहिजे पण अर्धा तास लेट झालेलं आहे. आणि कोकणामध्ये प्रवास करताना आपले सहप्रवासी भेटत असे मला असं बरेच सहप्रवासी भेटले आणि खाण्यासाठी भरपूर स्नॅक्स वगैरे आलेले आहे. या थोडाच भेटतो चिपळूणला पोचल्यावरती. आपलं डेस्टिनेशन आहे चिपळूण, पण त्याच्यानंतर आपल्याला पुढे एस टी आणि कोकणी गाडीसुद्धा पकडायची. स्टेट येऊन हे बघा नाश्ता, रेल्वे कॅन्टीनचा नाश्ता, समोसा रेल्वे कॅन्टीन. चला मंडळी, आपली ही ट्रेन होती. आता आपण चिपळूणला 9ला पोहोचत होतो, पण ही ट्रेन अर्धाच लेट आणि 9:30ला आली. अगदी वेळ न घालवता आपल्याला जायचं देवीच्या दर्शनासाठी, जिथे उत्सव आहे. 10ला कार्यक्रम झाला होता. अर्धा तास राहिला. कसं पोहोचणार काय मला माहित नाही. चला आपण पुढे जाऊन पुढचं ट्रॅव्हल करूया. आणि बघा स्टेशनवरून बाहेर पडायची, कारण पुढे एस टी थांबली असेल. एस टी ने आपल्याला पुढे एस टी इकडे आहे ना काय. चला एस टी पकडूया. स्टेशनवरून बाहेर पडते. आपल्याला जायचं आहे बहादूर शेख नाक्याला. हे बघा एस टी याला बहादूर शेख नाक्याला सोडेल. म्हणजे आपल्याला एस टी तर नाही मिळाली, आपल्याला रिक्षा करावी लागली. रिक्षाने आपण चालले बहादूर शेखला आणि तिथून मग पोफळी गाडीने जाणार आहे शिरगावला. त्या पुढे प्रवास कंटिन्यू करूया. मुंबई गोवा हायवे चिपळूण रेल्वे स्टेशन. ते आपल्याला रिक्षा तर एस टी बघा ही मिळाली. आपली ही एस टी होती ती बहादूर शेख नाक्यावरून पोफळी एस टी आहे. ती आपल्याला शिरगावला घेऊन आली. शिरगाव एस टी स्टँड. तर रिक्षाने आपल्याला तिथे देवळात जायचं आहे. देवळात चला. शिरगाव बस स्टँडवरून आता आपण रिक्षा केली आहे 50 रुपये. ती 6:30पर्यंत नेणार दादा म्हणाला, कारण जत्रेच्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे. मंडळी हा प्रवासाचा व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला? हा तुम्हाला आवडला नक्की त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ह्याच्या पुढेचा जो व्हिडिओ कंटिन्यू असणार आहे देवीच्या उत्सवात असणार आहे. पुढचं आमचं कुलदैवत कुठची देवी आणि एक्झॅक्टली गावाचं नाव काय आणि कसा काय जत्रोत्सव उत्सव तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा. प्रवासाच्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा आणि कंटिन्यू राहा. टिल देन बा. आता मी दुसरा व्हिडिओ लवकरात लवकर चालू करतोय. कंटिन्यू राहा. तर असे गावचे रस्ते जसं तुम्हाला माहिती आहे आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं. आपण देवीच्या उत्सवासाठी आलो आहेत. तर आपण आलो शिरगाव कुंभारली गावा. पोफळी, शिरगाव आणि कुंभारली या तिन्ही देवाचं ग्रामदैवत. तिथे सेटअप लावून घ्यायचं आहे. अशी काय लाट आहे. आणि सुकाई वरदानी महाकाली देवीच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांचं आम्ही तिनगाव कमिटी शिरगाव कुंभारली पोफळी हार्दिक स्वागत करीत आहोत.